महायुती सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरलेला आहे। येत्या गुरुवारी म्हणजेच 5 डिसेंबरला महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे। महायुती सरकारचा शपथविधीचा मुहूर्त ठरलेला आहे। 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता हा शपथविधी होणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा या शपथविधीसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। मुंबईतल्या आझाद मैदानावर हा शपथविधी होणार असल्याची माहिती सध्या मिळते। तर महायुती सरकारचा शपथविधीचा मुहूर्त ठरलेला आहे। शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली। महाराष्ट्रातील संपूर्ण जनता, देशामधील जनता महायुती सरकारचा शपथग्रहण समारोह केव्हा होतो याची वाट बघत होते। तो आनंदाचा दिवस आला आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर 5 डिसेंबर 2024 ला 5 वाजता हा शपथग्रहण सोहळा संपन्न होणार आहे। मी महाराष्ट्राच्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आपले प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, आझाद मैदानावर शपथविधी महायुती सरकारचा पार पडणार आहे। तारीख सुद्धा आता सध्या ठरलेली आहे। 5 वाजता हा 5 डिसेंबरला शपथविधी पार पडणार आहे। काय एकूण तयारी करण्यात आलेली आहे, काय एकूण अपडेट्स? श्वेता, द मोस्ट अवेटेड मुवमेंट म्हणून ज्या घटनेकडे पाहिलं जातंय ती अखेर शपथविधीचा मुहूर्त निघालेला आहे। काल भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सगळ्या संदर्भामध्ये अधिकृतपणे माहिती दिली आहे। 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदानावरती महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे। या शपथविधीसाठी भाजपचा मुख्यमंत्री यामध्ये शपथ घेईल आणि या शपथविधीसाठी भाजपकडनं जय्यत तयारी करण्यात येते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील अनेक दिग्गज नेते या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत। त्यासोबतच एकूण 15,000 निमंत्रण या शपथविधीसाठी पाठवण्यात येणार आहेत असं कळतंय। त्यामध्ये केंद्रातील मंत्री असतील, विविध राज्यांचे मुख्यमंत्री असतील, विविध राज्यातील मोठे नेते असतील, पक्षांचे अध्यक्ष असतील। त्यासोबतच महत्त्वाचा घटक म्हणजे ज्या साधू संतांनी आणि हिंदू संप्रदायातील अनेक मोठ्या मंडळींनी या निवडणुकीमध्ये भाजपसाठी आवाहन केली होती, या सगळ्यांना सुद्धा मानाचं निमंत्रण या शपथविधीसाठी देण्यात येणार आहे। त्यामुळे एक मोठा भव्य शपथविधी करण्याचं नियोजन भाजपकडनं करण्यात येते। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काल भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील आमदारांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली आणि या बैठकीतून त्यांनी शपथविधीच्या संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना आणि निर्देश आपल्या आमदारांना दिलेत। शपथविधीला उपस्थित राहणं असेल किंवा शपथविधीच्या वेळेला महाराष्ट्रात आपापल्या मतदारसंघामध्ये या सगळ्या संदर्भात सेलिब्रेशन करणं असेल, या सगळ्या सूचना आमदारांना काल देण्यात आल्या। त्यामुळे एकूणच भाजपचा मुख्यमंत्री 5 वर्षांनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात बसतोय आणि त्याचं सेलिब्रेशन म्हणून, त्याची तयारी म्हणून भाजपकडनं वेगवेगळ्या तयाऱ्या करण्यात येत आहेत। या सगळ्या संदर्भामध्ये अनेक प्रकारच्या बैठका देखील झाल्यात आणि हा शपथविधी भव्य कसा होईल त्याच्या अनुषंगाने आता भाजपकडनं तयारी सुरू करण्यात आली असं आपण म्हणू शकतो। या सगळ्या संदर्भात 2 किंवा 3 तारखेला आमदारांची एक बैठक देखील होईल आणि त्यानंतर या सगळ्या संदर्भात अधिकृतपणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव घोषित होईल आणि 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदानावरती महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार आहे। श्वेता, या शपथविधीकडे आता सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। धन्यवाद ओम, आपण दिलेल्या या माहितीसाठी।